मी तुझ्यापासून दूर जाण्याचा प्रयत्न करतोय, यालाही तशाच प्रकारचं कारण आहे. कसलं आहे? कोणतं आहे? तू कुणीतरी दुसऱ्यानं जिंकलेली स्त्री आहे. नाही सल्वराज, नाही. माझ्या महिन्याचा अधिकार आपण अजूनही त्याच गोष्टीचा विचार करता. का थोडे त्या क्षणाचा विचार आता करू नका. मी तुम्हाला सांगते, कारण हस्तिनापुरात गेल्यानंतर मी माझ्या प्रेमाची कबुली भीष्मराजांना दिली. माझ्या प्रेमाची कबुली त्यांना दिल्यानंतर अगदी माना सन्मानाने शाल्वराज त्यांनी मला मुक्त केला. एखाद्या जखड बंद झालेल्या पिंजऱ्यातून एखादा पक्षी कसा मुक्त करावा, तसं या अंबेच्या जीवनाला भीष्मराजांनी मुक्त केलंय शाल्वराज. ते फक्त आणि फक्त तुमच्यासाठी. आता फक्त मी आले ते फक्त आणि फक्त तुमच्यासाठी आले. एक गोष्ट लक्षात ठेव, तर आयुष्याच्या व्यर्थ जीवनावर सोन्याचं झाकण घालून भविष्य काळाचा रुपेरी प्रभाव माणसाला कधीच निर्माण करता येत नाही. तेव्हा त्या भीष्माने तुला जिंकून स्वतःच्या राज्यापर्यंत ते घेऊन गेले. त्या भीष्माने तुला जिंकली, अर्थात तुझ्यावर अधिकार फक्त भीष्मांचा नाही. शाल्वराज, आपला काहीतरी गैरसमज होतो. त्यांनी मला जिंकून ठेवलं याचा अर्थ आता तेच माझे सर्वस्व आहेत. मी त्यांच्यासाठी असं नाही हो. मी तसान मन धन अर्पण करून सारे सर्वस्व तुमच्या चरणाशी अर्पण करून फक्त आणि फक्त तुमच्याकडेच प्रेम. आता परत शाल्वराजांशिवाय इतरत्र पुरुषांचा मी कधीही विचार केला नाही. अहो, स्वयंवर आणि लग्न हे तर फक्त निमित्त आहे, पण माझ्या भावी जीवनाचा जोडीदार तर मी तुम्हाला केव्हा सोडून मोकळी झाली ना, हे तुम्हाला सुद्धा चांगलंच ज्ञात आहे. मला सांग, स्वयंवर मंडपाच्या ठिकाणी त्या भीष्मराजांसमोर माझं खरगोशा प्रकारचं युद्ध झालं. त्यावेळी तू का नाही बोलली? मी बोलणार होते शाल्वराज. मी माझ्या प्रेमाची कबुली मी तिथं सुद्धा देऊ शकले असते, पण मी बोलले नाही. आता काय स्त्री जातीच्या मर्यादा ज्येष्ठ वरिष्ठांसमोर सहजासहजी त्याचं उल्लंघन करता येत नाही. आणि म्हणूनच तर माझ्या मर्यादा मला पुन्हा पुन्हा रोखत होत्या. मी बोलण्याचा प्रयत्न करत होते, माझ्या मुखातील मुखकार अगदी माझ्या निर्भयपाठी बाहेरच येत होते, पण नाही बोलू शकले. मी नाही बोलू शकले. पण तसंही असलं तरी सुद्धा मी आता तुमच्यासाठी आले नाही. स्वयंवर मंडपात तू नाही बोल. हा शाल्व पराजित झाला. त्याच्यानंतर ज्यावेळी भीष्माच्या रथावर तू चढलीस त्यावेळी सुद्धा तुला बोलता नाही आलं. त्यावेळी का नाही बोलली? इतकंच आहे. याच्याही पुढे साधारण तुझ्या काशी नगरीपासून हस्तिनापुरापर्यंत अंतर ते अंतर पार करायला 2.5 ते 3 प्रहरांचा कालावधी लागतो. या 2.5 ते 3 प्रहरांच्या कालावधीत एकदाही तुला त्या भीष्माला माझ्याबद्दल सांगावंसं वाटलं नाही.
शाल्वराज, मी तुम्हाला म्हणाले ना, मी सांगणार होते त्यांना. अहो फक्त रथारूढ होऊन हस्तिनापर्यंत पोहोचणे एवढाच वेळ काय. हस्तिनापुरात गेल्यानंतर कित्येक दिवस झाले मी त्यांच्या सहवासात राहिले. कारण स्वयंवर मंडपातून आम्हाला जिंकून नेल्यानंतर सहजासहजी ते आमचा विवाह नाही लावून देऊ शकत होते. कारण ज्येष्ठांची अनुमती, श्रेष्ठांची आज्ञा आणि त्यापेक्षा राजमाता सत्यवती यांच्या समवेत जोपर्यंत आम्हा काशी करण्याचा विचार विनिमय केला जात नाही तोपर्यंत आमचा विवाह त्यांच्यासोबत होणारही नव्हता. पण प्रश्न ज्यावेळी भविष्याचा आला आणि प्रश्न ज्यावेळी लग्न करण्याचा आला त्यावेळी मी माझ्या मनानं माझ्या प्रेमाची कबुली सर्वांना दिली. मी माझ्या प्रेमाची कबुली सर्वांना देऊन मी विवाहासाठी नकार दिला आणि इथं आले ती फक्त आणि फक्त तुमच्यासाठी आले. या गोष्टी तू मला तरी निदान सांगू नकोस. तू काही दिवस भीष्मांच्या सहवासात त्या हस्तिनापुरात राहिलीस. हा, आता माझ्या ध्यानी आलं. त्या हस्तिनापुरात राहिल्यानंतर त्या विचित्र वीर्याविषयी तुला काही ना काहीतरी कळलं असेल. नाही, कारण लोककर्मी बातमी सगळीकडे पसरली आहे. हस्तिनापुराच्या राजसिंहासनी ज्याला राज्याभिषेक करून आरूढ करण्यात आला तो विचित्र वीर्य, याचं पहिलं नाव चित्रवीर्य. पण हा खंडवीर्य असल्या कारणानं आणि हा बाहेर खाली असल्या कारणानं यानं आपल्या दरबारातील एकाही दासीला सुद्धा सोडलं नाही. दरबारातील प्रत्येक दासीबरोबर त्याने अनैतिक संबंध प्रस्थापित केले आणि हे अनैतिक संबंध प्रस्थापित केल्यानंतर या चित्रवीर्यापासून जे जे अपत्य ज्या ज्या दासीला झालं ते सर्व अपत्य हे अपंग झालं, कुणी अंध झालं. आणि त्यानंतर भीष्मांना प्रश्न पडला, याच्यापासून होणारं अपत्य हे असं निर्माण होत आहे. याच्यासाठी त्यांनी व्यासांपर्यंत त्याला घेऊन गेले आणि त्यावेळी व्यासांनी सुमेरू पर्वतावर मिळणारा एक स्फटिक, त्या स्फटिकाचं नाव लेनस, त्या लेनस स्फटिकातून त्या चित्रवीर्याच्या वीर्याचं परीक्षण केलं आणि ते परीक्षण करत असतात त्या चित्रवीर्याच्या वीर्यात विचित्र प्रकारचे शुक्राणू त्यांना आढळून आले आणि हे विचित्र प्रकारचे शुक्राणू त्यांना आढळले म्हणून कालांतराने त्या चित्रवीर्याचा विचित्र वीर्य झाला आणि हीच बातमी तुला समजली. याच्यापेक्षा गणपतीनं शाल्व बरा युद्धात पराजित झालेला असला म्हणून काय झालं. पण हा शाल्व सुदृढ आहे हे मनी निश्चय करून आपला पूर्णपणे गैरसमज होतोय. चित्रवीर्याचा विचित्रवीर्य कसा झाला, त्याचे अवगुण काय, त्याचे दुर्गुण काय हे मला मान्य आहेत की नाही किंवा ते मला समजले की नाही याच्यामुळे प्रश्नच येत नाही. हो, मी जीवापाड प्रेम करते ते फक्त आणि फक्त तुमच्यावर प्रेम करते. आतापर्यंत शाल्वराजांशिवाय इतरत्र पुरुष मी बंधुपितासमान मानले, त्यांच्या चरणाशी माझं सार सर्वस्व मी अर्पण केलंय. शाल्वराज विचार करा, माझं सार सर्वस्व मी तुम्हाला दिलंय. मी पूर्ण तुमच्याशिवाय इतरांचा विचार करणं हे आंबेच्या मनात शोभतच नाही. आणि म्हणून तर प्रश्न माझ्या भविष्याचा होता, प्रश्न माझ्या जीवनाचा होता. अहो, तो अवगुण किंवा दुर्गुण किंवा अविचारी जरी असता तरी सुद्धा एवढ्या मोठ्या बलाढ्य साम्राज्याची स्वामिनी होण्याचं भाग्य माझ्या सुद्धा नशिबात होतं. पण ते भाग्य आणि ते सुख क्षणार्धात मी नाकारलं आणि फक्त माझ्या प्रेमाची कबुली देऊन या तुमच्या राज्यापर्यंत आले. ती शाल्वराज फक्त आणि फक्त तुमच्यासाठी. जरी तू त्यांच्याकडे समजूत घालून इथपर्यंत आली असशील तरी सुद्धा तुझा जर का मी स्वीकार केला असेल तर हा सुंदर समाज मला हसेल. माझ्या चरित्रावर हा सुंदर समाज फुटकेल. या समाजाच्या दूषणांचा बळी मला घ्यायचा नाही. स्वामी, जिच्यावर आपण प्रेम केलं तिच्याशी विवाह करण्यासाठी समाज तुम्हाला कसं ठरवेल मला सांगा. अहो, एखाद्या नवीन नात्याची निर्मिती होणार आणि त्या नवीन नात्याचं संगोपन होऊन दोन मनांचं मिलन होऊन सुखानं संसार करणं हे तुमच्या जनतेला मान्य होणार नाही का. अहो, मी तुमच्यावर प्रेम करते
त्यापेक्षा तुम्ही सुद्धा माझ्यावर प्रेम करता ना? अंबे, जनतेच्या मनात काय चाललेलं असतं हे प्रत्यक्ष देवाला सुद्धा कळलं नाही. अगं प्रभू श्रीरामांची भार्या म्हणजे माता सीतादेवी त्या एक दिवस रावणाच्या सहवासात होती आणि ज्यावेळी तिची सुटका करून प्रभू श्री रामचंद्र तिला अयोध्येत घेऊन आले त्यावेळी एका रजकाच्या मुखातील शब्द, परक्याच्या गृही राहिलेली स्त्री प्रभू रामानं आपल्या घरात सन्मानानं आलेली आणि हेच शब्द या शब्दांचं सल प्रभू रामचंद्रांच्या मनात चालू लागलं आणि म्हणून त्यांनी सीता माईला अग्निदिव्य करण्यास भाग पाडलं. ते केवळ या जनतेमुळे. मग ही जनता जिथं देवाला दोष देऊ शकते स्वामी, अहो सीताबाई हे निर्दोष आहेत हे प्रभू श्री रामचंद्रांना ज्ञात नव्हतं का? पण फक्त आणि फक्त जगनिंदा आणि जगनिंदेच्या योगे करून प्रभू श्री रामचंद्रांनी सीताबाईवर शंका घेतली. पण याचे दुष्परिणाम काय झाले? अहो पावित्र्याची पुण्य गंगा म्हणजे प्रत्यक्ष सीतामाई होती. तिने क्षणाचाही विचार न करता स्वतःचं पातिव्रत्य तेज सिद्ध करण्यासाठी अग्निदिव्य केलं. फक्त अग्निदिव्यच केलं का? याच्याही पलीकडे जाऊन स्वतःचं पातिव्रत्य तेज सत्य करण्यासाठी त्या मातेनं प्रत्यक्ष भूमातेत आपलं स्वतःचं अस्तित्व घडून घेणं. पण एक तुम्हाला सांगते, प्रजेनं सीतामाईवर बोट ठेवलं पण प्रजा सुद्धा चुकली आणि देवाचा देव सुद्धा तिथं चुकला. आणि म्हणूनच तर देवाचा देव जिथं चुकला तिथं पावित्र्याची तेज गंगा असणारी सीताबाईला देवाचा देव कायम चुकला. या सुंदर समाजामध्ये या सुंदर समाजाच्या रोषाचा बळी मला खायचं नाही तेव्हा मी तिचा स्वीकार. म्हणजे माझा स्वीकार केल्यानंतर दुसऱ्याला घेतलेली स्त्री स्वतः सांभाळल्यानंतर ही जनता तुम्हाला दोषी ठरवेल असं तुम्ही म्हणता. मग मला दिलेल्या वचनाचं काय? स्वामी, अहो काय बोलता तुम्ही? तुम्ही एक क्षत्रिय राजकर्ते आहात. तुमच्यासारखे राजकर्त्यांनी दिलेल्या शब्दाने दिलेलं विचार असं सहजासहजी स्वतःच्या प्रतिष्ठेपेक्षा मला विश्वास काही मोठं नाही. तू जर माझ्या जीवनात माझी भार्या होणार आलीस तर दुसऱ्यांच्या सहवासात राहिलेली स्त्री शाल्वानं आपली पत्नी म्हणून स्वीकार केला. ही जननीचा मला नकोय याच्यासाठी दिलेलं वचन जर तुम्ही पूर्ण करू शकत नसाल आणि माझा जर स्वीकार करू शकत असाल तर शाल्वराज हे वचनभ्रष्ट आहेत. हा तुमची जनता तुमच्यावर दोष ठेवणार नाही का? काय माझ्या जागेने माझ्यावर हा दोष ठेवला तरी हरकत नाही. वा शाल्वराज, तुझ्यासाठी अस्तित्व स्वीकार हा शाल्वराज करू स्वामी म्हणे जे वचनभ्रष्ट म्हणून जनतेला तुम्हाला दोष दिला तरी चालेल पण माझ्यासारख्या स्त्रीचा जीवनात स्वीकार करून माझ्यासारखी स्त्री म्हणजे मी तुमची प्रेमाची स्त्री आहे आणि जिच्यावर आपण प्रेम करतो तिच्याशी लग्न करणं हे तुम्हाला पाप होण्यासाठी जनता तुम्हाला वचन समजून तुम्ही माझ्या पद्धतीने घालील पण तुझ्या चारित्र्याची ग्वाही मी या जनतेला देऊ शकते ते भाव राहू शकते. वचनभ्रष्ट म्हणून जर तुम्ही जनतेची जर समजूत घालू शकत असाल तर मी ज्याच्यावर प्रेम केल्याचा प्रयत्न स्वीकार करण्यासाठी तुम्ही जनतेची समजूत घाला. सुखानं संसार करूया. जनतेसमोर एक वेगळा कदाचित मी तुझा स्वीकार केलाही असता पण तू जर त्या स्वयंवर मंडपात बोलली असतीस तर तिथं तू जाऊन माघारी स्वामी मी स्वयंवर मंडपात का बोलले नाही याला सुद्धा तितकंच महत्वाचं कारण आहे. ते राजकारणी उपस्थित होते प्रत्येक जण प्राणपणाला लढत होते. तुम्ही माझ्यावर प्रेम करत होता आणि ज्यावेळी संधी तुमच्यावर चालत आली त्यावेळी प्रयत्नाची पराकाष्ठा करून पंचप्राण पणाला लावून तुम्ही भीष्म राजांबरोबर लढत होता. पण त्यावेळी मी का सांगितलं नाही? जर मी ते सांगितलं असतं तर तुमचे पराक्रम कुठेतरी खुंटीत झाले असते आणि माझं सहाय्य घेऊन जर भीष्म राजांनी तुम्हाला मुक्त केलं असतं तर इतरत्र देशोदेशीचे राजकर्ते पुन्हा तुमची निंदा करणार होते की शाल्व राजांनी एका स्त्रीचं सहाय्य घेऊन स्वतःचं रक्षण केलं. मग तुमच्या पराक्रमावर माझा विश्वास होता. गोष्ट लक्षात ठेव त्या विश्वांबरोबर संघर्ष करत असता माझ्या तारीने मला धक्का दिला. माझ्या हातात स्तुती भूमीवर पडली. अर्थात मी पराजित झालो पण हे जर तू अगोदर बोलले असतीस तर संघर्ष कळलं मला. शाल्वराज कळलं मला. आता तर मला या गोष्टीची पूर्णपणे सत्यता पटली आहे.
की तुम्ही माझ्या प्रेमाचा अस्वीकार का करता? माझ्या प्रेमाचा स्वीकार तुम्ही का करत नाही हे मला आता कळलं. जगनिंदा नाही तर तुम्हाला दुःख या गोष्टीचं वाटतं की तुम्ही हस्तिनापूरचे सम्राट भीष्मराज यांच्यासोबत पराजित झाला. त्याच्याही पलीकडे जाऊन तुमचे पराक्रम कुठेतरी कमी पडले आणि तुमचे पराक्रम कमी पडल्यानं तुमची मान खाली गेली ती सगळ्या जनतेच्या राजकारण्यासमोर आणि म्हणून तर तुमचा पुरुषी अहंकार दिवसला गेला. आता तुमच्या पुरुषी अहंकाराला ठेच लागल्यामुळे माझ्यासारख्या स्वीकार करत नाही आहात. तू वाटेल ती दुसरं म्हणाले. एक वेळ मी एखाद्या क्षणाचं उष्ट खाईन पण माणसाचं उष्ट मुळेच नाही. तू जाऊ शकते. स्वामी काय बोलता तुम्ही? माझं सारं सर्वस्व तुमच्या चरणाशी मी अर्पण केलंय. मी तुम्हाला मनानं वरिलंय सर्वराज. माझ्या प्रेमाचा स्वीकार करा. माझ्या प्रेमाचा असा अपयोग करू नका. मी तुमच्याशिवाय नाही जगू शकत. तुमच्याशिवाय मी हात जोडते. मी माझ्या पद्धतीने मी पाया पडते. माझ्या प्रेमाचा स्वीकार करा. माझ्या प्रेमाचा स्वीकार करा. मी हात जोडते. तू जर का न्यायच माझ्याकडे मागत असशील ना तर माझ्यापेक्षा तुला योग्य अशा तऱ्हेचा न्याय फक्त एकच व्यक्ती देऊ शकते. ज्या भीष्मानं तुला अपहरण केलं त्या भीष्मापर्यंत जा आणि तुझं सारं सर्वस्व करू शकणार नाही. मला न्याय मागण्यासाठी तुम्ही भीष्मराजांकडे जायला सांगता. पण ज्यांच्या चरणाशी माझे सारे सर्वस्व अर्पण केलं त्यांनी मात्र क्षणार्धात मला तुमच्यापासून दूर सोडण्याचं कर्तव्य करता. प्रेम करत असताना मोठी मोठी वचनं दिला तुम्ही. माझ्याशी लग्न करीन. तुझं सुख ते माझं सुख, तुझं दुःख ते माझं दुःख. माझ्या प्रत्येक प्रसंगाला माझ्या प्रत्येक जीवनाच्या दुःखाला तुम्ही सामोरं जा. पण आज मी माझ्या प्रेमासाठी जिथं गळावया करते तिथं मात्र तुम्ही तुमचं दिलेलं वचन आणि दिलेला शब्द तुम्ही मला विसरायला सांगता. आता मला न्याय नाही देऊ शकणार. आता तुम्ही माझ्यासाठी काहीच करू शकणार नाही. कारण आता तुमचा हव्यास पूर्ण झालाय. अंबेचे प्रेम मिळवण्याची इच्छा सर्वच तुमच्या आता पूर्ण झाली. तुमच्या प्रेमाची तुमच्या मनाची मग आता या तुमच्या आंबेचा तुम्हाला काय उपयोग? म्हणून मला तुम्ही असं सांगता ना. ठीक आहे, माझ्या प्रेमाचा तुम्ही स्वीकार करत नाही पण ज्यांच्यावर विश्वास ठेवून सगळ्या साम्राज्याचा त्याग करून सगळ्या सुखाला आता मी काय करायचं? माझ्या भविष्याचं पुढे कसं होणार? तिच्यावर मी प्रेम केलं, त्यांनी माझा स्वीकार केला नाही तर तुमच्या वाचून इतरत्र माझा स्वीकार कोण करणार? माझं जीवन तर जिवंतपणे संपल्यासारखं झालं. जिवंतपणाचं मरण मला तुम्ही दिला. मग ठीक आहे, जिथं तुम्ही माझा स्वीकार करू शकत नाही तिथं मला एक क्षण सुद्धा राहण्याची नाही. पण मोठ्या अपेक्षेनं, मोठ्या आशेनं, मोठ्या अभिलाषेनं तुमच्या जवळ आले होते. ज्या प्रेमानं मला नाना तऱ्हेची वचनं दिली ते प्रेम माझं मला मिळेल, मी सुखानं संसार करेन अशी स्वप्न रंगवली होती. इथं आल्यानंतर काय झालं? इथं आल्यानंतर माझ्या सर्व स्वप्नाचा मला न्याय कोण देईल त्यापेक्षा मी जाते. जाता जाता शार्वराज तुम्हाला एकच सांगते हो, तुम्ही माझा अस्वीकार केला म्हणून माझ्या मनातलं तुमच्याबद्दलचं प्रेम कमी होणार नाही.
तुम्ही माझ्याशी लग्न केलात नाही म्हणून मी इतर पुरुषाचा कधीच विचार करणार नाही. आतापर्यंत ही अंबा जगली ती फक्त आणि फक्त शांततेसाठी जगते की फक्त आणि फक्त शांततेसाठी आणि मरेल ती फक्त आणि फक्त शांततेसाठी. माझ्या जीवनाची रात रांगोळी झाली तरी चालेल, माझं जीवन चालेल, पण शेवटच्या श्वासापर्यंत मी माझ्या प्रेमाला, मी माझ्या शांतताना नाही विसरणार. देव तुमचं सगळं काही चांगलं करेल. माझ्याही पेक्षा सुंदर युवती तुमच्या जीवनात येईल की त्याची तुम्ही सुखानं संसार करा. मी तुमच्या संसारात डवणाडवळ करण्यासाठी पुन्हा कधीच येणार नाही. हे माझं तोंड मला कधीच समजणार नाही. तुम्ही मात्र सुखानं संसार करा. मी जाते शांतला, मी जाते शांतला. ही अंबा जगेल तर फक्त